गुड मॉर्निंग गाईस. तर आता आपण निघालोय पंढरपूरसाठी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मानपाड्याला पोहोचलो आम्ही 5 मिनिटातच. जास्त काय ट्रॅफिक वगैरे नव्हती. पेट्रोल पंपला आलोय. तर डिझेल फुल करून घेतो. आता आपण चाललोय जेजुरीला. इथून आपल्याला 190 किलोमीटर जेजुरी आणि मॅप मध्ये 4 तास दाखवत आहे. तर ब्रेक वगैरे घेऊन मला वाटतं 4.5 ते 5 तासामध्ये पोहोचू आपण. आणि तिथून पंढरपूरला जाणार आहे आपण आज. आणि पंढरपूरला आज स्टे करणार आहे आपण. पंढरपूरची रनिंग जेजुरीवरून काहीतरी 200 किलोमीटर आहे आणि 3-1 तास लागतात तिथे, कारण की ते हायवेज आहे मोस्टली. आपण बघूया आज पंढरपूरला आपण कितीपर्यंत पोहोचतो. आज एकादशी आहे, तर दर्शनाला खूप गर्दी असणार आहे पंढरपूरला. जर रात्री भेटलं दर्शन तर रात्री घेऊ आणि सकाळी भेटलं तर सकाळी घेऊ. आता ते VIP दर्शन वगैरे सगळं बंद केलं आहे बहुतेक तिकडे. आणि ऑनलाईन फ्रीमध्ये आपण स्लॉट बुक करू शकतो आपल्या दर्शनाचा. जेणेकरून आपण ऑनलाईन बुक केलं आणि गेलो तर आपला टाईम वाचेल आणि पटकन दर्शन होईल आणि रांगेत उभं नाही राहावं लागणार. सो निकिताने पण गोळी खाल्ली आहे प्रवासी आणि वियानने पण. आणि खूप दुःख आहे बाहेर, खूप हे बघा प्रचंड दुःख आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला. धूर पण आहेच, पण दुःख भरपूर आहे. कॅमेरामध्ये दिसत नसेल. कॅमेऱ्यामध्ये एवढा दिसत नसेल तुम्हाला, पण भरपूर आहे. काहीच विजिबिलिटी नाही ना, थोडीशीच आहे. दिवसातला आपला पहिला टोल आलेला आहे. डन. चला 47 रुपीजचा आहे काहीतरी हा टोल पहिला आपला. त्या ट्रिपमध्ये मला कसला पेट्रोलचा टोलचा सगळा किती टोटल खर्च येतो ना, तर एंडिंगला मी सांगेन. तर ब्लॉग पूर्ण बघा आणि पूर्ण आयटनरी पण देईन मी माझी, मी कसं करणार आहे तुम्हाला सांगितलंच मी मगाशी. आजचा फर्स्ट डे असणार आहे, तर आपण जेजुरी आणि पंढरपूर करणार आहे. उद्या आपल्याला अक्कलकोट आहे, गाणगापूर आहे आणि तुळजापूर आहे. आणि परवा आपण घरी यायला परत निघणार आहे तुळजापूरवरून. तर येताना आपण देहू आणि आळंदी करणार आहे. सूर्य दिसत नसला तरी आकाशातले रंग सांगतात नवीन सुरुवात झाली आहे. प्रकाश नेहमी चमकूनच यावा असं नाही, कधी तो हळूच पसरतो आणि मनात आशा जागवतो. आजचा हा क्षण आपल्याला आठवण करून देतो की दिसत नसतानाही चांगल्या गोष्टी घडत असतात. फक्त पुढे चालत राहणं महत्त्वाचं आहे. इथून लेफ्ट मारायचं आपल्याला आणि लगेच पुढून राईट आहे. हा तो का आला हो, गुरुकृपा हॉटेल दिसतंय तुम्हाला. मोस्टली आम्ही इकडेच जातो नाश्ता करायला. करायचा का कोणाला नाश्ता? नाही एवढं लवकर कुठे. आता ऑलमोस्ट 1 किलोमीटरच्या आतमध्ये आपण एक्सप्रेस हायवे चढणार आहे. लवकर पोहोचलो आपण. हा लवकर पोहोचलो. हो ना. सनराईज आपल्याला बघायला नाही भेटला प्रॉपर. तुम्हाला कॅमेरात आला असेल तर दाखवेन मी ती क्लिप, पण प्रॉपर बघायला नाही भेटला. पण समोर आलाय तसंच बघा. वाईड अँगल आहे ना, म्हणून त्याला तसं दिसतं. चांगलं वाटतं पण येतं ते. आपण कितीला निघालो? 6:30 निघालो घरात. 6:30 निघालो परफेक्ट. मग अच्छा 1 तास लागला. मग आज तरी लवकर आलो आपण. इमॅजिकलला आपल्याला इथे यायला 1.5-2 तास लागलेले. ट्रॅफिक होती ना, लेट निघलेलो तर. मुंबईची ट्रॅफिक, नॉईज आणि रोजचा रश थोड्या वेळासाठी मागे सोडून आज आपण निघालोय देवदर्शनासाठी. रस्ते हळूहळू बदलत आहेत, आकाशाचे रंग वेगळे होत आहेत, डोंगर दूरवरून जवळ येत आहेत आणि चालता चालता फॅमिलीसोबतचा हा वेळ खरंच प्राइसलेस वाटायला लागतो. कधी कधी दूर जाणं गरजेचं असतं, फक्त शांत व्हायला नाही तर एकमेकांच्या अजून जवळ यायला. आणि सेकंड टोल आलाय ना आपला. सेकंड टोल आलाय आपला. मस्त आम्ही
गजरा घातले ताईने आणलेला. आईने आणलेला. आता पुढे घाट आहे 60च लिमिट आहे. काय बोलते? तिथे मी वाचलंय ते सांगितलं. हां नंतर बोलू नका. कॅमेरा चालू आहे कशावरून? मी तुला कॅमेरे चालू आहेत का दाखवतो. तू 2000 रुपये भरायची रेडी आहे का बोल. नाही हा, मग मी लगेच दाखवतो तुला. डायरेक्ट मेसेज येतो. 1 तास लवकर पोहोचवतो मग तुम्हाला. आता 100चा स्पीड लिमिट आलाय. परत घाट संपलाय आणि अजून इथून डिस्टन्स बाकी आपला 119 किलोमीटर जेजुरीसाठी आणि दाखवते आपल्याला 2.5 तास. सो आता हा रोड जो आलाय ना पाठीमागे माझ्या, मला दिसेल की नाही माहीत नाही खिडकीमधून. थांबा तुम्हाला असं दाखवतो. हा जो रोड आहे ना, ही मुंबई पुणे मिसिंग लिंकची एंट्री आणि एक्झिट आहे पुणे साईडने. आपला 3रा टोल प्लाझा आलाय आता. फुल घोरतं या. दुबईला आलं. दुबई आता मुंबई पुणे एक्सप्रेस आहे ना, तो एंड होईल पुढे. त्याच्यानंतर मला वाटतं स्पीड लिमिट बंद होऊ शकते वाटतं मला, असं माहीत नाही. खूप कॅमेरे लावलेत म्हणजे ऑलमोस्ट 100च्या वरती कोण जाऊच नाही शकत. गेला तरी तो 10-20 सेकंदासाठी जाऊ शकतो. तर पॉसिबलच नाही. एक्सप्रेस वे एंड्स. आणि आता पुणा चालू झाला आहे. पुण्यात आपण एंटर केलेला आहे. थोडीफार ट्रॅफिक झाली आहे. मॅप पण फुल रेड दाखवत आहे. मुव्हिंग आहे म्हणजे अशी काय एवढी थांबूनच नाही आहे. अशी 10च्या स्पीडने आपली चालते हळूहळूच्या पुढे. थोडाच पॅच दाखवते. आता 8:53 झाल्यात आणि आम्हाला अजून 68 किलोमीटर आहे जेजुरीसाठी. 1.5-2 तास दाखवते अजून. पण या साईडला ना जाम थंडी आहे बोलतात आणि इकडे धुकं पण आहे अजून. म्हणजे 9 वाजले तरी पण धुकं आहे प्रॉपर. आता आपण जांभूळवाडीला आहे आणि इथून सातारा अजून 100 किलोमीटर दाखवते आणि आम्हाला पोचायला 62 किलोमीटर जेजुरीला 1 तास 12 मिनटं दाखवतात. तर कुठे हॉटेल शोधतोय आता आम्ही. भूक लागली सगळ्यांना, नाश्ता करायचा आहे. मगाशी फूड कोर्टला थांबव होतो मी, तेव्हाच कोणाला भूक नव्हती. आता सगळ्यांना भूक लागली आहे. आता इथे थांबलोय आम्ही. कोणते तरी वडेवाले आहेत. इंजिनिअरिंग वडेवाले. यांनी पोहे घेतलेत. इतकी पण पोहे खाते. बियांचा वडापाव गरम गरम तयार होतोय आणि मी मेदूवडा सांबार घेतलाय. पप्पाने आणि विहानने वडे घेतल्यात. घे तुझा वडापाव. इथे थांबलेलो आम्ही नाश्ता करायला. इंजिनिअरिंग वडेवाले. चांगला होता नाश्ता. फक्त मेदूवडे चांगले नव्हते माझे. बाकी वडापाव चांगला होता, बटाटा वडा चांगला होता, पोहे चांगले होते, कॉफी ते 1 नंबर होते. बट मेदूवड्यामध्ये दम नव्हता. चला गणपती बाप्पा मोरया. जोरात बोल. मोरया. उंदीर मामा की जय. 1 तास गेला बा आपला. 11:15 पोहोचणार होतो ना. 11:30. नवीन कात्रज बोगदा आलेला आहे. आजच्या दिवसातला 4था टोल आला आपला. नारायणपूर. आता आपल्याला इथून लेफ्ट आहे. जेजुरीसाठी लेफ्ट
मारलाय आपण आणि अजून आपल्याला डिस्टन्स बाकी आपला 37 किलोमीटर. जवळजवळ 5 तास आणि साधारण 200 किलोमीटरचा प्रवास करून आपण आता जेजुरीला पोहोचलोय. इथे एंट्रीसाठी 60 रुपये फी घेतात. फी भरल्यानंतर आम्ही थेट पार्किंगकडे निघालो. पार्किंगसाठी ॲडिशनल 50 रुपये फी होती. हॅलो, वरती चढतोय आता आम्ही. पूर्ण पायऱ्या वगैरे सगळं नवीन बनवल्या आहेत. ॲक्च्युली या पायऱ्या ज्या नवीन केल्यात ना त्याच्यामुळे दमाला नाही होते. आता आधीच्या जुन्या पायऱ्या होत्या ना त्यात थोडं दमाला व्हायचं. म्हणजे वयस्कर लोकांच्या हिशोबाने जरा चांगलं आहे, मम्मी पप्पासाठी वगैरे. खूप आम्हाला नाही फरक पडत, बट यांच्यासाठी खूप चांगलं केलं आहे. लाईनमध्ये आम्ही मस्त झाला आम्हाला. जेजुरी गडाचा आकार दुरून पाहिल्यावर शिवलिंगासारखा भासतो. म्हणूनच भक्तांमध्ये याला मृत्यूलोकीचं दुसरं कैलास असंही म्हटलं जातं. तर दर्शन वगैरे घेऊन आलो आम्ही आणि आता इथे थांबलो जेवायला. हॉटेल शिवकृपा. नॉनव्हेज एकदम भारी असते इथे. व्हेजचं माहीत नाही, आता व्हेज कसं आहे ते बघू, तुम्हाला खाऊन रिव्ह्यू देऊ. जेवण मागवलं आहे, पनीर टिक्का. सो आता निघतोय आम्ही. इथून पंढरपूर 159 किलोमीटर आहे आणि 2.5 तास दाखवते आम्हाला. सो वाजले आता 2, मला वाटतं 4:30-5 पर्यंत पोहोचू आम्ही. आता काही डायरेक्ट चहा बीचा काय असला ब्रेक नाही घेणार आहे, डायरेक्ट तिकडेच जाऊ. काय रोड वाटतोय ना. कुठली आठवण आली सांगू, आपण नाही का तो राजस्थानचा हे सोडल्यावर असाच होता ना रोड, रूपनगड सोडल्यावरती. रूपनगड. आता फक्त 105 किलोमीटर राहिले पंढरपूरला. 1.5 तास दाखवत आहे. आणि आपण कुठे? फलटणमध्ये आपण 5वा टोल आला आहे आपल्या गाईच. 80 किलोमीटर बाकी आहे पंढरपूरसाठी. 1 तास 9 मिनटं दाखवत आहे. 16 किलोमीटरच बाकी राहिलेत आणि 15-20 मिनिटात पोहोचू आपण. लवकरच पोहोचलो. आपल्याला एस्टिमेटेड टाइम दिलेला 4:30 वाजता पोहोचायचा, पण अर्धा तास आधी पोहोचू आपण. तर पंढरपूरसाठी आपण खालती उतरलोय. इथून पंढरपूर आपल्याला 6 किलोमीटर दाखवत आहे. 10 मिनटं दाखवत आहे 6 किलोमीटरसाठी. बघूया. मला वाटतं सिटीमध्ये थोडीफार ट्रॅफिक वगैरे असेल ना, त्याच्यामुळे टाइम दाखवत असेल. राईट. होपफुली दर्शनाला गर्दी नसावी, कारण की आज एकादशी आहे, गर्दी असणारच आहे. बट बघूया आपण काय होतं. आता मग आता गेल्या पहिले दर्शन घ्यायचं आपण. फ्रेश होऊ आणि मग दर्शन घेऊया ना. स्वतः रूम घेतली आम्ही आणि AC रूम घेतली आहे. सगळ्यांनी एकत्रच घेतली आहे. 2500 रुपयाला भेटली आम्हाला ही रूम. आणि हा बघा पूर्ण वेळ गाडीत झोपलेला होता. आणि इकडून पुढे गेलो ना की डायरेक्ट मंदिर आहे. सो मंदिराच्या बाजूलाच रूम भेटली आहे मस्त आम्हाला. गाडी सोडून आम्ही आता इकडे आलोय. कुठे बसतोय तू? नीट हळू जा. बसायसाठी जास्त ते. आता कैकाडी महाराजांच्या मठामध्ये आलो आम्ही. तर तुम्हाला दाखवतो. तिकडे चप्पल स्टँड होता, आम्ही चप्पल वगैरे ठेवले आणि आता मठामध्ये चाललो आहे. एंट्री करतोय आता. खूप वर्षानंतर आलो आहे मी इकडे. लहान होतो तेव्हा यायचो आम्ही. आता मला वाटतं कमीत कमी 10 वर्षानंतर आलो. खूप बदल झाला. पंढरपूरमधील कैकाडी महाराज मठ
हा केवळ एक मठ नाही तर हिंदू परंपरेचा एक जिवंत इतिहास आहे. या मठामध्ये विविध साधू, संत आणि महापुरुषांची मंदिरे आहेत, ज्यांनी आपल्या विचारांनी आणि तपश्चर्येने भारतीय अध्यात्माला दिशा दिली. इथे वेगवेगळ्या काळातील हिंदू इतिहासाशी संबंधित प्रसंग, परंपरा आणि धार्मिक घटना आजही जपून ठेवल्या आहेत. म्हणूनच कैकाडी महाराज मठ हा फक्त दर्शनाचा नाही तर भक्ती, इतिहास आणि आपली संस्कृती एकत्र अनुभवण्याचं एक खास ठिकाण आहे. तर टेरेसवरती आलो आम्ही. आतमध्ये सगळं दर्शन घेतलं आपण. तुम्ही बघितलं सगळे संत, महापुरुष, ऋषीमुनी सगळ्यांची मंदिरं बनवलेत त्यांनी खालती. खूप मस्त केलं आहे. हे मस्ट विजिट प्लेस आहे पंढरपूरमध्ये. जर तुम्ही येत आहे तर नक्की वेळ काढा आणि कैकाडी महाराजांच्या मठाला व्हिजिट करा. खूप मस्त आहे. हाय गाईस, आता आम्ही चाललो मोबाईलचा फोटा. बाय. बाय बाय. तू पण चालली? सरस्वती देवीची पण मूर्ती आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश. ट्रेन लहान मुलांसाठी मस्ट विजिट प्लेस आहे. यायलाच पाहिजे. सो ट्रेनचं काम चालू आहे म्हणून ट्रेन बंद आहे. पण इकडे ना तुम्ही आम्ही नक्की, आणि तुमची लहान मुलं असतील ना तर त्यांना घेऊन नक्की इकडे विजिट करा. नक्की खूप बघण्यासारखं आहे. खूप मस्त आहे. आणि दिवसाच या, रात्री नका येऊ. 7 नंतर बंद होतं तसं पण मंदिर. सो दिवसाच या. आता दर्शन घेऊन आलो आम्ही. मस्त झालं आमचं दर्शन आहे ना. किती वेळ लागला विहान दर्शनाला? 2 तास नाही रे, 1.5 तास लागला. 1.5 तास. पण आरती चालू होती म्हणून 7:30ला आरती संपते तेव्हा गेलो ना तर अर्धा ते पाऊण तासामध्ये दर्शन होतं. सो चांगलं झालं दर्शन, एकदम मस्त झालं. आणि जी मंदिराचं आता ते जुनं रूप परत आता त्यांनी बनवलं आहे. आधी चांदी लावलेली होती, सगळीकडे चांदी लावलेली होती मंदिरामध्ये. आता ती काढली आहे आणि जुनं ते आधी नक्षीकाम होतं दगडावरचं ते रूप आता परत आणलं आहे. सो खूप मस्त दिसतंय ते. देशपांडे पेढेमधून पेढे घेतले आम्ही. कंदी पेढे आणि गुलकंदचे पेढे घेतले यांनी प्रसाद म्हणून. चला ए बाबा, या बायकांची शॉपिंग संपतच नाही यार. आज आमचा दिवस फुल ऑफ पॉझिटिव्हिटीने भरलेला होता. पहिले जेजुरीच्या खंडरायाचं दर्शन आणि मग विठू माऊलीचं एवढं सुंदर दर्शन झालं. उद्या आपण सकाळी चंद्रभागेच्या जवळ असलेल्या द्वारकाधीश मंदिरात जाऊ आणि मग अक्कलकोट, गाणगापूर आणि आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊ. तर नेक्स्ट व्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.